मी ॲडव्होकेट अण्णाराव पाटील, महाराष्ट्र विकास आघाडीचा संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र विकास समितीचा कोर कमिटीचा चेअरमन. महाराष्ट्र विकास समितीच्या निर्मिती मागचा थोडासा ब्रीफ तुम्हाला करतो की सध्या देशामधली असलेली परिस्थिती, राज्यामधील असलेली परिस्थिती, हे जातीयतेचं, धर्मांधतेचं जे माजलेलं स्तूप, विकासाकडे दुर्लक्ष, शेतकऱ्याकडे दुर्लक्ष, उद्योग निर्मितीकडे दुर्लक्ष, व्यापाराकडे, या सगळ्या बाबीवर जर विचार केला तर सध्या महाराष्ट्र आणि देशामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. तब्बल 9 वर्ष संपली मोदीचे, दिलेल्या आश्वासनाची कुठलीही पूर्तता नाही झाली. आम्ही या मोदीला संधी, आम्ही सगळ्या भारतीयांनी मिळून मोदीला संधी देण्याचं कारण म्हणजे 7 वर्षे काँग्रेस सत्तेत होती पण काही केलं नाही. घराणेशाही, भांडवलशाही, स्कॅन्डल आणि अरेरावी या संबंधानं आपण वैतागून मोदी सरकारला सत्तेत आणण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न केले आणि असं वाटलं आपल्याला की हे तरी चांगलं करतील. त्यांनी गुजरातचं मॉडेल समोर ठेवलं आणि लोकांची फसवणूक केली आणि सत्तेत आले. पण तसं वास्तविक पाहता ते ताटातच नाही तर ओटात जायचा विशेष नाही, पोटातच नाही तर ओटात कसं येणार आहे, अशी त्यांची परिस्थिती निर्माण झाली. त्यांच्या डोक्यातच नाही तर करण्याचा विषय नाही, पण फक्त लोकांची दिशाभूल, बोल बच्चनचे कामं करून त्यांनी बोल बच्चन करून सगळ्यांना अतिशय आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जनतेला आणि शासना जनतेला वेठीच धरलंय. म्हणून आम्हाला असं वाटलं की या सध्याच्या परिस्थितीमध्ये काहीतरी आपण नवीन पक्ष म्हणून, नवी पिढी, नवी पक्ष, नवे विचार, नवी दिशा अशा टायटलखाली आम्हाला वाटलं की एकत्रित यावं आपण आणि काहीतरी त्या मोदी आणि 2 जे पक्ष, विरोधी आणि सत्ताधारी पक्ष, या दोन्ही पक्षाच्या उमेदवाराची तुलनात्मक दृष्टिकोनानं जर बघितलं तर जसं म्हणतात ना, उडदामाचे काय निवडावे, काळे गोरे सगळे सारखेच, अशा परिस्थिती निर्माण देशामध्ये झालेली आहे. म्हणजे 2 उमेदवार विरोधी आणि सत्ताधाऱ्याचे जरी आले पण लोकांपुढे पर्याय राहत नाही. आपण लोकांना नाव ठेवतो, लोक असं करतात, मतदान करत नाही. मी त्यांच्यावर दोष देणार नाही, मी दोष देईन ते राजकर्त्यावर देईन. कारण एकीकडे नागोबा असेल तर एकीकडे नागेश्वर असेल, म्हणजे एकीकडे भ्रष्ट माणूस असेल तर एकीकडे व्यभिचारी असेल. म्हणजे असे 2 उमेदवार समोर येतात, त्यावेळेस लोकांपुढे पर्याय राहत नाही. मग दोघांपैकी कोण बरा आणि कोण जास्त पैसे देतो, मग किमान एवढा तरी फायदा घ्यावा यासाठी लोकांनी मताची बजावणी केली. पण योग्य ठिकाणी मतदान गेलं नाही. पण आमच्या डोक्यात असं आलं की आपण सगळेजण मिळून एक चांगला समर्थ पर्याय, दोघांपेक्षा तिसरा एक समर्थ पर्याय द्यावा अशी भूमिका घेऊ. आम्ही एक निष्प्रह राजकारण करण्याच्या भूमिकेतनं शिकलेले तरुण पोरं, ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे, समाजाची नाळ जुळलेली आहे, काही करू इच्छितात, अशा लोकांना संधी दिली तर मग ते राजकारणामध्ये निश्चितचपणानं प्रामाणिकपणे काम करता येतील. जनतेचे प्रश्न, देशाचे प्रश्न ती मार्गी लावण्याचा प्रयत्न करतील, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेऊन पुढे आलेलो. आमच्यासोबत जवळपास महाराष्ट्र विकास आघाडी, आझाद समाज पार्टी, SDPI, भारतीय प्रजा स्वराज्य पक्ष, RPI, खोब्रागडे गट, इंडियन फॉरवर्ड ब्लॉक पक्ष, बहुजन क्रांती पक्ष आणि बाकी सामाजिक संघटना बी आम्ही सोबत घेण्याचं ठरलं. भटके विमुक्त आदिवासी OBC महासंघ, राष्ट्रीय कामगार संघटना, कामगार रुद्रसेना, जनादर संघटना, फकीरा, अशा अनेक संघटना सुद्धा आम्ही सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये एक नवीन पर्व सुरू करावं अशा पद्धतीनं आम्ही सुरू केलेलं आहे. तर या आमचे प्रमुख उद्देश आहे की आम्ही त्याला या सगळ्या आमच्या आघाडीला एक नाव दिलं आम्ही, महाराष्ट्र विकास समिती. आणि मग या महाराष्ट्र विकास समितीच्या वतीने येत्या 26 जूनला, ज्या दिवशी छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे, त्या
त्या दिवशी आम्ही या समितीच्या वतीने एक महामेळावा व आम्ही औरंगाबाद संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर येथे बोलावण्यात आलेला आहे. त्या मेळाव्यासाठी बहुतेक सर्व राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख अध्यक्ष आणि संघटनेचे अध्यक्ष या मेळाव्यासाठी मार्गदर्शन म्हणून करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही काही विषय ठरवलेले आहेत. म्हणजे या मेळाव्याला सामोरे जात असताना या देशामध्ये काही विषय घेऊन पुढे गेलं पाहिजे. जे विषय सध्या त्या विषयाकडे नितांत काळजीपूर्वक पाहण्याची आवश्यकता आहे. म्हणजे पहिला आम्ही विषय घेतला की कर्जमुक्त भारत. या देशावर जर पाहिलं तर आता आपण पाहतोय की परवाच्याच आकडेवारीप्रमाणे 102 लक्ष हजार कोटी कर्ज या देशावर केवळ भाजपने केलं नाही तर त्याच्या पूर्वीच्याही सरकारने कर्ज केलं. पण आतापर्यंत 1 रुपया सुद्धा कुण्याही देशाचा कुण्याही बँकेचा कर्ज परत केलेला नाही. शेवटी हे कर्ज काढत असताना देशाचे पर्वत, नद्या, समुद्र आणि जमीन गहाण ठेवून हे कर्ज काढलेलं आहे. कर्ज कुणी माफ करत नसते. आपण म्हणतो ना कर्ज फर्ज और भोग हा दिल्याशिवाय संपत नाही. म्हणून हे देण्याची प्रक्रिया करावी लागेल. नाहीतर आपल्या देशाला पाकिस्तानची आज जी परिस्थिती झाली, श्रीलंकेमध्ये जी परिस्थिती झाली ते भविष्यामध्ये निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. तर याचा वेळीच एक दखल घेऊन कर्ज परतफेडीचा मनसुबा आम्ही करून आपण सुरुवात तरी, आणि सगळं कर्ज एकदा देणार नाही पण देण्याची सुरुवात करू असा एक उदात्त येतो. दुसरा मुद्दा आम्ही असा घेतला की भ्रष्टाचार मुक्त भारत. अर्थशास्त्राचे जनक कौटिल्य असं म्हणतात की ज्या देशामध्ये 65% जर भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलं तर हा देश प्रगतीकडे नाही तर अधोगतीकडे जातात. हे त्याच्यातली पत्थरची लकीर आहे असं तो म्हणत असतो. आणि ते म्हणल्यानंतर या देशात तर 79% भ्रष्टाचार झालेला परवाची आकडेवारी आहे. मग या आकडेवारीचं अनुसरून बघितलं तर भ्रष्टाचार कशा प्रकारे संपवता येईल किंवा कमी करता येईल याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. आता राजकीय पुढारी, बडे अधिकारी, आयएस अधिकारी ज्या कुठल्याही क्षेत्रात जावा, भ्रष्टाचार हा त्यांचा मूलभूत हक्क आहे असं समजून, शिष्टाचार झाला असं समजून ते भ्रष्टाचार करायला लागलेले आहेत. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. खरं म्हणजे यांना भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये कायदे अनेक असून सुद्धा त्याची प्रखर अंमलबजावणी होत नाहीये. तर त्यासाठी काही प्रबोधनाचा सुद्धा भाग करण्याची गरज आहे आणि कडक शासन सुद्धा व्हावं अशा प्रकारच्या तरतुदी करण्याची गरज आहे. म्हणून भ्रष्टाचारावर जे काही आपल्याला कमी करण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील तो एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर लोकसंख्येवर नियंत्रण या देशामध्ये आलं पाहिजे. परवाची आकडेवारी पाहिली तर आपण पाहतो आहे की या देशाची ह्या देश महासत्ता कुठल्या क्षेत्रात होईल किंवा नाही होईल याच्यामध्ये बोलता येत नाही. पण जनतेच्या लोकसंख्या वाढीमध्ये मात्र महासत्ता झाला ही मात्र आवर्जून सांगावं लागतं. ठीक आहे, घोषणावर गोष्ट नाहीये. देशाची लोकसंख्या मर्यादित राहिली तरच हे, आणि लोकसंख्या वाढ ही प्रत्येक समस्येला एक कारण असू शकते. ही लोकसंख्या वाढीला कुणीतरी, पण सध्याचे राजकारणी किंवा पूर्वीचे सत्ताधारी पक्षातले राजकारणी यांनी मताचं राजकारण करायचं आहे. यासाठी त्यांनी जर आपण सक्तीचं जर कुटुंब नियोजन केलं तर मतं आम्हाला मिळणार नाही. म्हणून याच्यावर कुणीही बोलायला तयार नाहीये. कारण मताचंच राजकारण करायचं, विकासाचं राजकारण करायचं नाहीये अशी भूमिका घेऊन चालतायत का काय असं वाटायला लागले. म्हणून आम्ही असं समजतो किंवा ज्याचा उपाय म्हणून प्रत्येक राजकारणी माणसाने किंवा जे उमेदवार आहेत, खासदार, आमदार याच्यासाठी थांबणारे उमेदवार आहेत, या लोकांनी तरी किमान कुठेतरी स्वतःला मर्यादा घालून घेतली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 2 मुलाच्या नंतर त्यांना निवडणुकीमध्ये उभं राहता येत नाही. तत्वतः आमदारकीला आणि खासदारकीला सुद्धा हाच नियम लागू करावा. आणि बरं 2 लाख मुलापेक्षा जास्त जर झाली तर त्याची सरकार जिम्मेदारी घेणार नाही. त्यांना मोफत पण काही मिळणार नाही. अशा प्रकारची सुद्धा कायद्यात तरतूद करण्याची गरज आहे. सक्तीचा कायदा करण्याची गरज आहे. सक्तीनं कुटुंब नियोजन करा किंवा नाही करा, पण जे 2 मुलापेक्षा जास्त आहे त्यांना भारत देशातील ज्या काही सुखसुविधा येतात, फॅसिलिटीज आहेत ते मिळणार नाही. या संदर्भात सुद्धा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. त्याच्यानंतर आम्ही असं एक
सध्याची परिस्थिती जी काही धर्म जात पंथ आहे याच्यावर आम्ही थोडं उहापोह केलेला आहे. याच्यावर उहापोह असा केलाय, धर्म देव धर्म जात पंथ प्राण, देव धर्म जात पंथ प्राण भाषा लिंगभेद विरहित समाजकारण आणि राजकारण झालं पाहिजे आणि ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भूमिका आम्ही घेऊ. देवाच्या नावाखाली आज आपण पाहतोय कर्मचारी सुद्धा, शासकीय कर्मचारी सुद्धा देवाला घराच्या मर्यादेत न ठेवता त्यांनी ऑफिसमध्ये देवाच्या फोटो लावणे, आरत्या करणे, त्यांच्यावर सगळे पूजा अर्चा करणे, एक दिवस ठेवलेला ज्या दिवशी ज्या देवाचं असं त्या देवाची पूजा ठेवून, हे खरं म्हणजे कर्मचाऱ्यांनी हे करता नको आहे. देशाला सेक्युलर असं घटनात्मक स्वरूप आलेलं आहे. सेक्युलर हे शब्द फक्त राजकारणी माणसांनी सांभाळण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांनी, शासनकर्त्यांनी, प्रशासनाने हे सांभाळण्याची गरज आहे. म्हणून प्रशासनामधल्या असणाऱ्या लोकांनी सेक्युलर माइंड राहायला पाहिजे. त्यांच्या ऑफिसमध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्य सेनानी, समाज सुधारक यांच्या फोटो लावल्या तर हरकत नाही, पण देवाच्या फोटो लावायचं, त्याची पूजा अर्चा करायचं. म्हणजे त्या कार्यालयामध्ये काही मुस्लिम बांधव असतील, काही दलित असतील, काही हिंदू असतील, काही ख्रिश्चन असतील, काही जैन असतील, काही शीख असतील, त्यांनी काय करायचं. म्हणजे अशा प्रकारचे फोटो न लावणे हाच एक त्याच्यावर पर्याय होऊ शकतो आणि अशा प्रकारचं कडक नियम करण्याची गरज आहे. म्हणून देव हा आपल्या चार भिंतीच्या आत असणं गरजेचं आहे. आम्ही देवाला मानणारे आहोत का नाही, पण जे काही आम्हाला करायचं आहे ते आम्ही चार भिंतीच्या चौकटीच्या आत करतो. पण रस्त्यावर, चव्हाट्यावर किंवा चार चौकामध्ये देवाचं स्वरूप किंवा सामाजिक कार्यात, राजकारणात देव आला नाही पाहिजे याच्यासाठी आमची भूमिका आहे. आता तो धर्म सुद्धा अशाच पद्धतीनं आम्ही, भारताचं भूषण कशात आहे तर सर्व धर्म समभाव याच्यात भूषण आहे. विविधतेमध्ये नटलेला देश असला, विविध भाषा, विविध प्रांत, विविध संस्कृती, विविध धर्म, विविध देव असं जरी असलं तर आमचं एकजूट आहे ही आमची महत्वाची भूमिका आहे. आणि म्हणून या गोष्टीकडे आम्ही जास्त महत्व देतो. धर्माला सुद्धा स्थारा सामाजिक राजकीय क्षेत्रात, शासकीय कार्यालयात असता कामा नये. ते सुद्धा चार भिंतीच्या आत असण्याची गरज आहे. आणि देवाच्या धर्माच्या नावावर जर कोणी मागत असतील तर त्याला राजकारणातून, समाजकारणातून डिस्क्वालिफिकेशन करण्याची, तरतूद करण्याची आवश्यकता आहे आणि ते अजेंड्यावर आलं पाहिजे असं आम्हाला वाटते. जातीचं तर काय घ्यायचं, जात तर सगळ्यालाच आहे, पण जातीचं स्तोम न माजवता समाजामध्ये सर्व धर्माला सोबत, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून त्यांचा विकास, मानवता ही त्यांच्या अंगामध्ये कशी बिंबवता येईल याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याचा गरज आहे. आणि पंथ सुद्धा, इथं काही पंथाचे आपल्या देशाला खरं म्हणजे प्रधानमंत्री म्हटलं पाहिजे, पण आम्ही सर्रास म्हणतो पंतप्रधान. म्हणजे कुण्या पंथाचं नेतृत्व हा देश करतो आहे किंवा कुठले हा प्रधानमंत्री कुण्या पंथाचं नेतृत्व करत आहे याच्या संदर्भामध्ये आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे आम्ही एवढं सरळ म्हणून जातो पंतप्रधान म्हणून, पण ते प्रधानमंत्रीच म्हटलं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे. त्याच्यानंतर प्रांत हा बहुप्रांतीय देश आहे. त्याला बहुप्रांतामध्ये या देशाचं सगळं गुंतलेलं आहे. म्हणून विविध प्रांत जरी असले तरी आमचा मेनशिरिया, आमचा विचार, आमचं ध्येय एक आहे की हा अखंड भारत राहायला पाहिजे. प्रांताप्रांतामध्ये जरी विभागणी असली तरी या देशाला एक अखंड भारत ही भूमिका असली पाहिजे. त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. या देशामध्ये 18 पगड धान्य, 18 पगड जाती धर्माचे लोक राहतात. धान्य सुद्धा 18 पगड जातीचे वेगवेगळ्या प्रांतामध्ये पिकतात. पण हे सगळेजण मिळून आपण एक चांगला सकस आहार निर्मितीची आपण निर्मिती करण्याची गरज आहे. बाकीच्या गोष्टी भाषेच्या संदर्भात असतात, विविध भाषा येतात, पण कुठल्या भाषेला प्राधान्यानं दिलं पाहिजे, राजकीय भाषा कोणत्या येतात किंवा ज्या भाषेला आपण मान्यताप्राप्त भाषा म्हणतो त्याला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा क्रमांक दिलेला, अशा भाषेवर सुद्धा आपण सातत्याने आम्ही विचार करणारी माणसं आहोत. आता लिंगभेद या देशामध्ये 140 कोटीचा जरी देश असला
तर त्याच्यापैकी 50% ही महिला आहे. मग या महिलेला आपण तेवढा अधिकार दिला का? स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये महिला सुद्धा सहभागी, जीवाचा त्याग करून जीवाची आहुती देऊन आणि त्यांनी एवढं शौर्य दाखवून या देशाला स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये सहभाग नोंदवलेला नाही. मग स्त्रिया कुठे कमी आहे? मग राजकारणातच नको का? पुरुष प्रधान जरी आता देश आपला जरी संस्कृती असली तर आता कुठेतरी कालमानाने त्या संस्कृतीला कुठेतरी बाजूला सारून आपण पुरुष प्रधानीला काढून आणि ही दोन्हीही म्हणजे स्त्री आणि पुरुषांची स्त्री पुरुष प्रधान संस्कृती बनवायला आपल्याला भाग पाडावा लागेल. म्हणून अशा प्रकारचं आमची जी ध्येय धोरणं घेऊन आम्ही पुढे चालू. आमचा अत्यंत साधा अजेंडा आहे. काय आहे? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, शेतकऱ्यांचं पुनर्वसन म्हणजे पुनर्जीवन, उद्योग निर्मिती आणि तरुणाच्या हाताला नोकरी, उद्योग आणि व्यवसाय कशा प्रकारे देता येईल याच्यासाठी मी असं म्हणेन की शासन काही सरकारी निर्मितीचं एक कारखाना नाहीये, तर जिथं ती नोकऱ्या निर्माण होतील त्याला तर मिळाल्याच पाहिजे. आणि त्या नोकऱ्यासाठी आमच्या इथे तरुण मंडळी, सुशिक्षित मंडळी हकदार आहेत ते मिळायला पाहिजे. पण तेवढ्यावर भागणार नाही. 140 कोटी देशामध्ये शेतीच्या मालावर प्रक्रिया उद्योग जर वाढले किंवा उद्योग निर्मिती जर शासनाने लक्ष घालून वाढवले असते तर कदाचित आमच्या देशातल्या तरुणाच्या हाताला काम मिळण्याचं एकमेव सोर्स राहिलं तर. म्हणून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग निर्मिती या देशात हाताला चार उद्योगपती हाताला धरायचे आणि त्यांनाच मोठं करणं हे काही उचित नाहीये. पण या देशामध्ये लाखो हजारो उद्योगपती त्यांना सुद्धा तशा पद्धतीचं प्रोत्साहन देऊन त्यांना सुद्धा शासकीय मदत करून भूमी आणि पैसे देऊन सवलतीच्या दरावर त्यांना सुद्धा उद्योगामध्ये घेऊन येणं गरजेचं आहे. त्यांचे सुद्धा उद्योग मोठ्या प्रमाणात चालवणं गरज ते दुसऱ्याला काम देऊ शकतात. त्यामुळे तरुणाच्या हाताला काम मिळण्याची आपल्याला जास्त खात्री वाटते. आणि तरुणाच्या हाताला केवळ उद्योगच नाही, व्यवसाय देण्याची गरज आहे. तरुणाच्या हाताला व्यापार सुद्धा तरुणाला करायला लावण्याची गरज आहे. म्हणून अशा प्रकारचं तरुणाच्या हाताला देण्याचा आम्ही हाताला घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी एक मार्ग आम्ही सांगण्याची, केवळ आम्ही तक्रारी करण्याकडून मर्यादित नाही तर याचं सोल्युशन सुद्धा आम्ही या पत्रकाच्या माध्यमातून आपल्या पुढे अल्पसा आमचा थोडासा विचार आम्ही यांच्या माध्यमातून ठेवला आहे. सविस्तर असं मार्गदर्शन काही विषयावर करणार आहोत. ते विषय म्हणजे आम्ही पुढील ह्याच्या राजकारणामध्ये करतात. आता अन्नाच्या मुद्द्यावर, अन्न या वस्तूवर अन्न या समस्येवर बोलत असताना आम्ही असं म्हणतो की आमच्या डोक्यातली कल्पना अशी आहे की हे जे काही झुणका भाकर असेल, शिवभोजन असेल, मध्यान्ह भोजन असेल किंवा शाळेमधून ज्या सकस आहाराच्या नावाखाली हजारो कोटी, हे खरं म्हणजे हे सगळे केंद्र आहेत ना, हे भ्रष्टाचाराचे अड्डे झालेले, हे सगळे बंद करायचे. यांच्यावर जेवढा खर्च होतो तेवढा खर्च करण्याची आवश्यकता नाही. त्याच्याऐवजी प्रत्येक वाडी, गल्ली किंवा गाव या भागावर शासनाच्या वतीने महिला बचत गटाला असेल किंवा एनजीओला असेल त्यांना पुढाकार देऊन गावागणीस मेस चालू करणे आणि त्या मेसच्या माध्यमातून जे लोक गावात ज्यांची चूल पेटत नाही मेस लावून त्यांना सकस आहार देण्याची, त्यांच्या जेवणाची 3 टाइमच्या जेवणाची व्यवस्था करणं इतकं शक्य आहे. पण आता सरकार मध्यान्ह भोजनावर एवढा खर्च करते, पुन्हा त्या शिवभोजनावर एवढा खर्च करते. हे सगळं बंद करायचं आणि गावागणीच गल्लीगणीच वाढ व्हायची अशा संस्थेला प्रोत्साहन देऊन त्या ठिकाणी आपण बचत गटामार्फत व एनजीओ मार्फत ही अन्न वितरणाची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. ती केलं पाहिजे. अशा प्रकारचे आम्ही अनेक भूमिका घेऊन पुढे निघालेले आहोत. त्याच्या आमच्यासोबत असणारे हे आमच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतप्पाजी उबाळे सोबत आहेत. ते आमच्या माझ्या डाव्या बाजूला बसलेले महाराष्ट्र विकास आघाडीचे संस्थापक सहसचिव आहेत उमर दराज खानजी आणि आमचे चंद्रकांत हजारे ते प्रिंट मीडिया, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आमचे मीडिया प्रमुख आहेत. अशा प्रकारे आम्ही सगळेजण आणि इतर पक्षाचे पण आम्ही सगळे आमचे कसबे साहेब आहेत, हे सगळे माणसं एकत्र घेऊन एक चांगला विचार, चांगला सुविचार अंगी करून आम्ही पुढे जाण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, आपण आमच्या या विचाराला, आमच्या या अल्पशा प्रयत्नाला पण आम्ही महाराष्ट्रामध्ये
शेतकऱ्याच्या संदर्भात बोलायचं म्हणजे आता मी सांगतो शेतकऱ्याचं पुनरुज्जीवन कसं करायचं. तर आमचं असं म्हणणं आहे शेतकऱ्याचं पुनरुज्जीवन करायचं असेल तर शेतकऱ्याला पहिल्यांदा त्याच्या बंधाऱ्यावर पाणी द्यायला पाहिजे. मोदींनी मोठं त्याच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं म्हटलं होतं की आम्ही नद्या जोड प्रकल्प आधी हाती घेऊ. चांगलं उदाहरण होतं त्याचं किंवा चांगलं काम होतं ते पूर्ण जबाबदारी द्यायला पाहिजे होतं. हे नद्या जर जोडल्या असत्या आज जे आपल्याला पावसानं ताडण दिलेली आहे किंवा पाऊस पडत नाही, दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली, शेतकरी हवालदिल झालाय, तर जर हे नद्याला पाणी जर आमचं सुटलं असतं तर तिकडे बर्फाचं पाणी होते, त्या नद्या उन्हाळ्यात सुद्धा तुडुंब भरून वाहतात, त्या नद्याचं जर पाणी इकडे आलं असतं तर ते आम्हाला शेतीला वापरता आलं असतं किंवा तशा योजना करून शेतकऱ्यांनी शेतीच्या बंधाऱ्यावर पाणी दिलं असतं तर आम्ही शेती करायला समर्थ होतो, अन्नधान्य पिकवायला समर्थ होतो, कष्ट करायला समर्थ आहे. त्याप्रमाणे बी बियाणं, खतं आणि औषधं शेतकऱ्याला जर दिले तर ते आम्ही असं म्हणतो की तुम्ही आम्हाला फुकट देऊ नका, फक्त आम्हाला आता द्या आणि आमचं बाजारात माल गेला ते परत घ्या, पैसे काढून घ्या. ही पण समजा असा एखाद्या दुष्काळ पडला, सरकारचं आमच्यावर कर्ज झालं तर त्याच्यावर इन्शुरन्सची भक्कमाची पॉलिसी आकारावी आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला इन्शुरन्स द्यावा आणि शासनाने दिलेले पैसे कर्जरूपी ते परत करून घ्यावं. अशा प्रकारच्या अनेक भूमिका आम्ही शेतकरी आणि विशेषतः म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाला जर काही तांत्रिक अडचणी, तांत्रिक ज्ञान देऊन त्यांच्या मार्फत त्यांच्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या जर आपण योजना दिल्या तर ते सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहतील, त्यांच्या व्यवसायाला शेती व्यवसायाला जोडधंदा होईल, त्यांच्या मालावर प्रक्रिया केल्या तर उद्योग निर्माण होईल, उद्योग निर्माण झाला तर निश्चितपणानं 4 पोरं कामाला लागतील, त्या तरुणाच्या हाताला काम मिळेल. अशा प्रकारे सर्व श्याम वातावरण सुखीमय बनण्यासाठी प्रयत्नशील राहिलं. पण आज तागायत अशा प्रकारचा बारकाईने विचार करून कुणीही शासन केलं नाही. फक्त शासन धर्माचं नाव, जातीचं नाव, पंथाचं नाव घ्यायचं आणि कुठेतरी आमिष दाखवायचं, काहीतरी खोटं बनवण्या करायचं. खरं म्हणजे खोटं बोलणे राजकारणाचा धंदा नाहीये, पण सर्रास खोटं बोललं जाते. त्याची तर हद्द मोदींनी हद्द ओलांडली. कुठल्याही गोष्टीला खरं म्हणजे मर्यादा येतात, खोटं बोलण्याला सुद्धा मर्यादा येतात आणि खोटं बोलण्याला सुद्धा काही मुभा आहे. कधी खोटं बोललं पाहिजे याच्यात सुद्धा संकेत आहे. आम्हाला त्याचे मार्गदर्शन झालेलं आहे. खोटं कुठं बोलायचं असते, मुलीच्या लग्नामध्ये एखाद्या खोटं बोलून जर सुरू केलं असेल तर ते क्षम्य आहे. एखाद्या वेळेस एखाद्या पिकामध्ये एखादी प्राणी पडलं करत असेल तर ते सुद्धा नाही सांगायला पाहिजे. एखादी माणसाचा प्राण जर वाचत असेल खोटं बोलल्यामुळं तर निश्चितपणानं खोटं बोललं तर चालते. पण हे बाजूला चालून अख्खा 100% खोटं बोलण्याचा सर्रास आणि पटवून आणि लोकांवर थोपण्याचा विचार ही जी चालू आहे त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही निघालो. महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत, पण या सगळ्या पक्षांना खरं म्हणजे एक चांगल्या दिशेने घेऊन जाण्याची गरज आहे आणि यांचे एक संघटन करण्याची गरज आहे. आणि हे संघटन करून एकाच एक असा उमेदवार देता येतील का आणि या सरकार सध्या असलेल्या विविध संकट देणाऱ्या या सरकारला कुठं घरी बसवता येईल का, अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही निघालेलो आहोत. आता आपण पाहताय गावोगाव पोस्टर बॅनर लागलेले आहेत. गावोगाव बॅनर पोस्टर म्हणजे बीआरएस पोस्ट लागले. मला मित्र तुम्हालाच एक प्रश्न करायचा आहे. कधी त्या भाद्रावांना विचारा की एक बीआरएस मध्ये केसीआर हा सामान्य कार्यकर्ता होता, सामान्य माणूस होता, पण त्यांनी एक पक्ष काढला, पुन्हा आंध्राचं विभाजन केलं, सत्तेत सतत तो आता 10 वर्षांनी सत्तेत आला आणि सत्तेत आल्यापासून त्यांनी एवढी माया कमवली की या देशातली मीडिया, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया विकत घेण्याची भाषा करतात आणि लोकांवर आम्ही किती शेतकऱ्याचं सरकार, याचं सरकार म्हणून प्रत्येक गावोगाव बॅनर पोस्टर होर्डिंग अडकवण्यात मला एकच प्रश्न करायचा, एवढा पैसा केसीआर पैसे आला कुठून? हा प्रश्न मी तुमच्याकडे ठेवतो. एवढा पैसा तो एवढा साधा सरळ माणूस, एवढा काही उद्योगपती नाही तर किंवा मोठा ठाकूर जमीनदार नाही, मग एवढे पैसे खर्च करून का तो इकडे येतोय? तर त्याला असं वाटतंय की महाराष्ट्रातली जनता हे पैशावर विकत घेण्यासारखी आहे.
हा त्याचा भ्रम आहे. महाराष्ट्रातली जनता विकणारी नाहीये. काही कार्यकर्ते विकले जातील पण जनता नाही विकणारी. महाराष्ट्राचं भलं पुरं करायचं. आम्ही महाराष्ट्रात जन्म घेणारे लोक आम्हाला कळत आहे. पण केशर संख्येने येऊन पैशाच्या जोरावर, भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैशाच्या जोरावर, त्याच्या मुलीच्या आता इन्क्वायरी चालू आहे, त्याच्या 18,000 कोटीचा भ्रष्टाचार त्यांनी केला. मग हे पैशाच्या जोरावर त्यांनी जर महाराष्ट्रामध्ये सत्ता प्रस्थापित करणार असेल तर याला पण थांबवलं पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे सतर्क लोक आहोत असं आम्हाला वाटतंय. म्हणून वेळीच बांध घातला, वेळीच टाका टाकला तर पुढचे 8 टाके वाचू शकतो असं आम्ही म्हणतो. म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी आपण आम्हाला बळ द्यावं. आपल्या दैनिक सुप्रसिद्ध दैनिकातून, चॅनलमधून आमची बातमी प्रकाशित करून आमच्याबद्दलची भूमिका आपण लोकांपुढे विशद करावी आणि या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी मेळाव्यासाठी सहभागी व्हावं. जे उपेक्षित वंचित आहेत त्यांनी सहभागी व्हावं. सगळ्या लोकांना आम्ही नम्र आवाहन करतो की उपेक्षित लोकांनी, वंचित लोकांनी, ओबीसीतल्या सगळ्या लोकांनी जे की आमच्या विचाराशी सहमत सगळेच असतील असं नाही, पण जे जे सहमत आहेत त्यांनी तिथे आम्हाला या मेळाव्यासाठी उपस्थिती दाखवून आमचं बळ वाढवावं अशी विनंती करतो. आणि श्री राजकुमार कांबळे मेमोरियल डी फार्मसी कॉलेज गुलबर्गा. डी फार्मसी साठी स्पॉट ऍडमिशन 2023 ते 24 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू. कॉलेज कोड 874, PCI 4428. डी फार्म साठी पात्रता 12वी इंग्रजी, विज्ञान किंवा जीवशास्त्र उत्तीर्ण आवश्यक. संपर्क प्राचार्य सरफराज अहमद. मोबाईल नंबर 973947292951. प्रशासक अधिकारी डॉक्टर हसनोद्दीन. मोबाईल नंबर 9845238685. उस्मानाबाद जिल्ह्यातील ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.